आणखीन एक प्रश्न आहे सर. राज्यातला मराठा बांधव खूप मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये आला आहे आणि सगळ्यांना तुमच्याकडून आस आहे. याआधी त्यांची एक मागणी तुम्ही निश्चित पूर्ण केलेली आहे. पण पुन्हा एकदा अजून एक नवी मागणी घेऊन तुमच्याकडे आले. मुळामध्ये आपण जर बघितलं तर मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले 2014 पासून 2025 पर्यंत जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हाच झालेले निर्णय आहेत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे तेव्हा. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा माझ्या काळात आरक्षण दिलं, मग शिंदेसाहेबांच्या काळात आरक्षण दिलं. आपण त्या ठिकाणी सारथीसारखी एक संस्था तयार केली की ज्या संस्थेच्या माध्यमातून आज IAS IPS MPSCमध्ये मराठा तरुणांचा टक्का आपण वाढवला. शिक्षणामध्ये आपण फी प्रतिपूर्ती सुरू केली, त्यामुळे उच्च शिक्षण सोपं केलं. परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती दिली. शिक्षणाकरता फी प्रतिपूर्ती मिळाली तरी अनेकांची तक्रार होती किंवा अनेकांचं हे दुःख होतं की आम्ही राहायचं कुठे, आमच्याकरता हॉस्टेल्स नाहीत, आमच्याकरता व्यवस्था नाही. त्याकरता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केला. 60,000 रुपये राहण्याकरता देखील आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं. एवढंच नाही तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मजबूत करून त्या माध्यमातून 1.5 लाख तरुणांना आपल्या पायावर उभं करून त्यांना उद्योजक केलं. 13,000 कोटी रुपयाचं बिनव्याजी कर्ज आपण त्यांना दिलं. असते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झाले. त्यामुळे आपण जर बघितलं सातत्याने या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्याच्यावरही आम्ही सकारात्मकतेनं प्रयत्न करतो आहोत. पण कुठलीही मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत मागणी मान्य करता येईल. आता सरसकट सगळ्यांना सर्टिफिकेट द्या, आता हे कुठल्याच कायद्यात बसत नाही आहे. आता त्याच्या संदर्भात आपण स्वतःही बघितलं की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. आता त्याच्या विरोधात जाऊन फक्त खुश करण्याकरता आपण एखादा निर्णय घेतला तर तो टिकणार आहे का? तो टिकू शकत नाही. त्यामुळे मग आजचं उद्यावर टाळून उद्या फसवणुकीची भूमिका उभी करायची हे राज्य सरकार करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारचा प्रयत्न आहे की आपल्याला त्यातनं सकारात्मक मार्ग काढायचा आहे, पण तो कायदेशीर देखील काढायचा आहे. शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानाच्या विरोधात जाऊन कुठलंही सरकार निर्णय करू शकत नाही. निर्णय संवैधानिक असला पाहिजे, तो कायदेशीर असला पाहिजे आणि तो कुठल्या दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा असू नये, हेही महत्त्वाचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही लोकांचा प्रयत्न आहे की 2 समाज एकमेकापुढे उभे राहावे. अशा प्रकारचा प्रयत्न करून महाराष्ट्राची सामाजिक वीण ही जर आम्ही त्या ठिकाणी उसवणार असू तर ते देखील सरकारला करता येत नाही. आम्हाला ती वीण घट्ट करायची आहे आणि म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे की अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत हे थोडे संवेदनशीलतेने हाताळले गेले पाहिजे. आजही कालही आमची समिती बसली होती, आजही बसली होती. खरं म्हणजे जस्टिस शिंदे स्वतः मनोज जरांगे पाटलांकडे गेले, त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली, काय करता येण्यासारखं आहे काय नाही आहे ते सांगितलं. त्यांचा आग्रह होता आत्ताच करा, इथेच करा. तर काही गोष्टी तशा नसतात, त्याला प्रक्रिया असते, त्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. आजही सकाळी जी आपली आरक्षणाची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याची बैठक झाली. आता ते उपसमितीचे लोक राज्याचे महाधिवक्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सकारात्मकतेनं करण्याचा प्रयत्न आमचा आहे.